आपल्या सर्वांचे लाडके नेते जाकीरभाई सौदागर यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं। जाकीरभाई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। जाकीरभाई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। नगरपालिका चलो पीछे हो आप कालो निवडणूक प्रचारासाठी आलेले आपले सर्वांचे लोकप्रिय आमदार राहुल भैया मोठे साहेब, तालुक्याचे अध्यक्ष संदीप पाटील, शहराध्यक्ष वाजिद भाई दखनी, माजी नगरसेवक राहुल बनसोडे, 5, 6 आणि 7 प्रभागातले सर्व उमेदवार आणि इथं बसलेले माझे मतदार बंधू आणि भगिनींनो, मित्र, मला एक सांगायचं आहे, नगरसेवक असा निवडून द्या की त्याला स्वतःचा अधिकार स्वतःला असायला पाहिजे। नगराध्यक्ष असा निवडून द्या त्याचा स्वतःचा अधिकार स्वतःला असायला पाहिजे। इथं नगरसेवक असे निवडून देता तुम्ही, त्यांच्याकडे काम घेऊन जात असताना त्यांना काम सांगितलं तर ती नगरसेवक म्हणतो बाबा माझं चालत नाही, नगराध्यक्षाला बोललं तर बाबा माझं चालत नाही। अरे मग चालतंय कुणाचा? एकच राष्ट्रवादी। मित्र, एकमेव पक्ष असा आहे की ती राष्ट्रवादी पक्ष आहे। आमचे आमदार राहुल भैया मोठे साहेबांनी आम्हाला अधिकार 2006 मध्ये दिले होते। काही असेल तर तुम्ही स्वतः निर्णय घ्या, पण असा निर्णय घ्या की लोकांचे नुकसान होऊ नये, लोकांना त्रास होऊ नये। हे आमदार आमचे राहुल भैया मोठे साहेब आहेत। मित्र, हुकुमशाहीमध्ये राहण्यापेक्षा लोकशाहीमध्ये राहण्याचं असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बहुमताने निवडून द्या। कुठल्याही समाजाचा माणूस असो, दलित असो या मुस्लिम असो या हिंदू समाजाचा माणूस असो, मित्र, आम्ही त्यांना कुठल्याही कामाला लढवणार नाही आणि त्यांचं काम केल्याशिवाय राहणार नाही, हे आम्ही तुम्हाला शब्द देतो। नगरसेवक आपण निवडून देतो आपली सेवा करायसाठी। मित्र, ती नगरसेवक निवडून गेले बहुमताने, 10 रुपये रहिवासीची फी होती त्याची 50 रुपये केली। त्या नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी 50 म्हणलं तर सामान्य माणूस तोंडाकडे बघतो की मी 50 रुपये कुठून आणू, पण यांना एवढं वाटलं नाही की सामान्य माणसाचे नुकसान करून नगरपालिकेची तिजोरी कशी भरावी।